तर प्रेक्षकांनो, छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेचा 10 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। सुरुवातीला आपण बघतोय शुभमकरांना भेटायला आलाय विशाल। विशाल म्हणतो, सर आज तुम्ही खूप खुश आहात। मग शुभमकर घरी झालेला सगळा प्रकार विशालला सांगतात की त्यांनी आज सुनीलची कशी फजिती केली। विशाल म्हणतो, बरं झालं सर, तो न हे सगळं डिझर्व करतो, अशा लोकांना अशी शिक्षा द्यायला पाहिजे। तेवढ्यात त्याला पप्या दादाचा फोन आलाय विशालला। पप्या दादा म्हणतोय, अहो डॉक्टर, अहो एक माणूस भेटलाय मला, त्याच्याकडे सुनील विषयी सगळी माहिती आहे। आता विशालने स्पीकरवर फोन ठेवलाय। मग आता हे विशाल म्हणतात, अहो शुभमकर सर, पप्याला एक माणूस भेटलाय, त्याला इकडे आणायला सांगू का, तो सुनीलला ओळखतो। मग आता विशाल म्हणतो, नाही नाही, तू तिकडेच थांबव त्याला, मी आणि सर तिकडे पोहोचतो। मग शुभमकर म्हणतात, चला बरं झालं, आता याचा आजच्याच दिवशी निरोप समारंभ करून टाकू। हिरा आणि बयो आता समोरासमोर आल्यात, म्हणजे काम करत असताना। आता ही हिरा उगाचच त्या बयोशी डोकं लावते, मुद्दाम सगळ्यांसमोर अपमान करायचा प्रयत्न करते। ती दारूबद्दल एक शायरी ऐकवते सगळ्यांना। हेतल म्हणत असते, वा वा हिरा, इर्षाद इर्षाद। हिरा मग ते सगळं बयोला डेडिकेट करते आणि म्हणते, बयोचंच बघ ना, हिचा बाप कसा बेवडा आहे। आणि काय ग बयो, कशी चालली आहे दारू सोडवण्याची एक्सरसाइज, मस्त चालली आहे ना, सुटली का तुझ्या बापाची दारू। हेतल मध्ये मध्ये कॉमेंट्री करत असते, काय ग हिरा, एका दिवसात सुटते का दारू। मग हिरा म्हणते, तुझ्या बापाची दारू आयुष्यभर सुटलीच नाही तर अगं तुझे सगळे एफर्ट वेस्ट जाणार आता। मग बयो तिला उत्तर देते आणि म्हणते, अगं मी फक्त त्यांची दारू सुटावी म्हणून प्रयत्न नाही करत आहे, त्यासोबत मला त्यांची वृत्ती पण बदलायची आहे, म्हणून मी हे सगळं करते। अगं हिरा, तू सुद्धा उद्यापासून आमच्या सोबत व्यायाम कर, तुला सुद्धा फायदा होईल ना त्याचा आमच्या बरोबर। हिराला बयोने असं टोमणा मारल्यानंतर हिरा खूप संतापते आणि म्हणते, काय मला बोलतेस का तू असं, थांब तुला माझी वृत्ती ना दाखवतेच आता। आता ही त्या बयोचा हात पिरगळत असते सगळ्यांसमोर। आरव येतो आणि बयोला सोडवतो आणि म्हणतो, काय चाललंय हिरा तुझं। अंकिता पण आहे त्याच्यासोबत। अंकिता म्हणते, अगं बघतायत हिरा तुला सगळेजण। आरव चिडतो आणि म्हणतो, अशी का वागतेस हिरा। मग हिरा म्हणते, मी काय वागते, हिला विचारा ना, ही काय बोलली आहे मला, म्हणजे ही बोलली ते गेलं कोणीकडे। बयो म्हणते, अरे दादा मी तिला एवढंच म्हणले की तू पण व्यायाम करायला ये सकाळी। हिरा म्हणते, बघ बघ असा अपमान करत असते ही सतत माझा। आरव म्हणतो, हिरा तुझ्या चांगल्यासाठीच सांगते ना ती, आणि सगळ्यांसमोर तू तिचा हात पिरगाळतीयस, तूच तिचा अपमान करतेस। हिरा म्हणते, घे घे तू तुझीच बाजू घे। अंकिता म्हणते, सोडून दे ना हिरा। मग आता ही म्हणते, बरोबर आहे, तूच बोलायची बाकी होतीस ना, तशी आपली फ्रेंडशिप कुठे उरली आहे। प्रेक्षकांनो, मला सगळेजण म्हणतात रोज व्हिडिओ टाका, रोज व्हिडिओ टाका, पण लाईक मात्र खूप कमी जण करतात, असं का करता हो। प्लीज लाईक करा ना माझ्या व्हिडिओला, आणि चॅनलही सबस्क्राईब करा, ज्यांनी नसेल केले त्यांनी। प्लीज प्लीज, मी एवढे एफर्ट घेऊन तुम्हाला व्हिडिओ देते, त्यासाठी एक लाईक तो बनताय ना। एवढ्या शुभमकर आणि विशाल जात असतात तिथनं। मग लगेच हिरा म्हणते, बाबा विशाल कुठे चाललायत। आता ते शुभमकर म्हणतात, आम्हाला इमर्जन्सी आहे। मग बयो म्हणते, मी येऊ का। मग आता ही पण म्हणते, मी पण येते, मी पण फ्री। शुभमकर म्हणतात, 6 नंबर वॉर्डमध्ये थांबा, आम्ही आलोच। आता ही हिरा जाता जाता बयोला खुन्नस देऊन जाते। हिला म्हणते, तुझ्यामुळे बाबाने मला पण नाही नेलंय सोबत, तुला ना सोडणार नाही मी, लक्षात ठेव। बयो तिथून निघून जाते। तर इकडे सुनील बौले निघाले आहेत दारू प्यायला, म्हणजे ते आता आजूबाजू बघतात, त्यांना वाटतं कोणीच नाही आहे, पण सुमन बाहेरच झडत असते। आता सुमन मुद्दाम लपून बसली आहे तिथे। आता सुनील बाहेर येऊन दारू पितात आणि सुमनने हे सगळं बघितलंय, आणि आता सुमन विचार करते, असं आहे काय, थांब तुला दाखवते। सुनील पुन्हा विचार करतात, आता नाही, रात्री पितो जरा दारू, आणि असं म्हणून ते आत निघून गेलेत सुनील। आता सुमन ठरवते याला चांगली अद्दल घडवायची। तर आता शुभमकर आणि विशाल एका माणसाला भेटायला आलेत, पण त्याआधी पप्या दादा त्या माणसाशी डोकं लावतोय। आता त्या माणसाने खूप दारू पिली आहे। पप्या दादा त्याला म्हणतो, ए बाबा किती दारू पिलायस तू। आता तो पप्या दादाला म्हणत असतो, अजून मला दे पैसे, मला दारू प्यायची आहे। तो पप्याला म्हणतो, तुला काय करायचं रे, मी किती पण पिईल, तुझ्या बापाचं जातंय का। शुभमकर आणि विशाल तिथे आलेत। मग पप्या दादा म्हणतात, हाच आहे तो माणूस, त्याला सगळं काही माहिती आहे सुनील बद्दल। मग आता शुभमकर त्याला विचारतात, का रे बाबा तुला काय माहिती आहे, पण हा म्हणतो, आधी पैसे द्या मग सांगतो सगळी माहिती। मग शुभमकर म्हणतात, ऐका ऐका, या इकडे या। आता तो नशेमध्ये असतो। शुभमकर आता त्याला बाजूला नेतात आणि म्हणतात, हे बघा आता मला सांगा बरं, तुम्हाला काय माहिती आहे त्या बौलेबद्दल। आता तो माणूस म्हणतो, अरे वा, तुम्हाला म्हणलात, मला किती आदर दिलात तुम्ही मला, आता मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार, पण पैसे देताल ना मला। शुभमकर म्हणतात, हो सगळं देतो, मला आधी सांगा तर खरी, कुठे राहायचा तो, काय करायचा इतकी वर्ष। मग आता तो म्हणतो, कुठे होता काय होता ते नाही माहिती, पण
मी त्याला पनवेलला भेटलो होतो. मी दोघं जण जुगार खेळायचो आणि तो मला नेहमी सांगत राहायचा की मी वॉन्टेड माणूस आहे, तडीपार माणूस आहे, जेलमध्ये त्याची लई वट आहे बरं का. शुभमकरांना हे ऐकून खूप धक्का बसला. आता तो म्हणतो तो कुठे पळाला अचानक काही समजलंच नाही आम्हाला, पण जाताना मला त्याने 70 रुपये मागितले होते, ते उधार ठेवून तसंच गेलाय हो, मला पैसे देताल का माझे. शुभमकर विचारतात त्याला की कुठे होता तो अड्डा दारूचा जुगाराचा सांगाल का. मग तो म्हणतो पनवेलमध्ये रस्ता आहे, तुम्ही तिथे जा. तर त्याने रस्ता सांगितलाय शॉर्टकट आणि कोणालाही विचारा असं तो शुभमकरांना सांगतो. आता शुभमकर म्हणतात बरं मी जाऊन येतो तिथे. आता पप्या दादा म्हणतो अहो तुम्ही नका जाऊ डॉक्टर, तो काय असा खूप मोठा बार नसणार आहे, तो एक अड्डा आहे, साधा एक हलका अड्डा. मग ते म्हणतात माझ्या बयोसाठी नरकातही जावं लागलं ना तर जाईल मी. आता असं म्हणून शुभमकर लगेच त्या पनवेलच्या रस्त्याला निघालेत. आता हा माणूस विशालला पैसे मागत असतो. विशाल म्हणतो देतो तुला सगळे पैसे देतो. आता प्रेक्षकांनो इथे जरा मजा दाखवली आहे त्यांनी. अंकिता बयोकडे येते आणि म्हणते मला ना जरा काम आहे ग बयो, छोटंसं काम करशील का तू माझं, माझी ना म्हणजे एक रिपोर्ट सबमिट करायचा आहे पेशंटचा, तेवढा करशील का. बयो म्हणते बरं जा तू, मी करेल तुझं काम. आता ती बयोला आनंदाने मिठी मारते. तेवढ्यात आरव पण येतो आणि तोही त्याचं काम बयोला सांगायला लागतो. त्यामुळे बयोच्या लक्षात आलंय की या दोघांचा कुठेतरी फिरायचा प्लॅन आहे. त्यामुळे बयो म्हणते अच्छा तुला सुद्धा अंकितासारखं अर्जंट काम आलंय तर जा 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 हं जा, तुझी पण कामं मी सगळी करेन. आरव आता गोड लाजतो आणि निघून जातो. पण आता बयो या दोघांची लव्ह स्टोरी बघता बघता म्हणजे फील करता करता तिला आता अचानक तिच्या लव्ह स्टोरीची आठवण आली आहे. बऱ्याच लवकर आली नाही का. मला वाटलं ही विसरली का काय विशालला. तर आता तिला ते सगळं आठवतं की विशालने जेव्हा भांग पिलेली असते तेव्हा तो कसं तिला आय लव्ह यू म्हणतो वगैरे वगैरे. आणि नेमका विशाल तिच्या समोर येतो आणि तिला ते तिच्या हातातली फाईल मागत असतो. बयो आता लाजत असते आणि तिला असं वाटत असतं म्हणजे ती इमॅजिन करते की विशाल तिला हातात हात दे असं मागतोय आणि ती स्वतःचा हात विशालच्या हातात देते. विशालला काही कळे ना हिला काय झालंय. तो म्हणतो अगं सरस्वती काय झालंय, मी तुला फाईल मागतोय ना. आणि बयोची तंद्री तुटते आणि ती गोड लाजते आणि म्हणते काही नाही. विशाल म्हणतो काय झालं तुला. आता दोघंही एक क्षण एकमेकांकडे बघायला लागतात आणि बयो तिथून निघून जाते. तर आता किती दिवसांनी दाखवला त्यांनी एवढा रोमॅन्टिक सीन. जरा यांची प्रेम कहाणी पुढे दाखवली तर बघायला जास्ती छान वाटेल नाही का. नक्की सांगा मला कमेंट करून. आता विशाल विचार करतो काय झालं असेल हिला. तर आता प्रेक्षकांनो आजच्या पूर्ण भागाचा मेन हा सीन आहे. ही गौतमी तिचे दागिने काढून बघत असते आणि तेवढ्यात सुनीलने पण हे सगळं बघितलंय. गौतमीने ते दागिने तिच्या कपाटात पुन्हा ठेवून दिले आणि चाबी कुठे ठेवली आहे हे सगळं सुनीलने पाहिलंय. सुनील आता विचार करतो हे रोजची कटकट सहन करायपेक्षा एकदाच डल्ला मारूयात आणि हे दागिने घेऊन पसार होऊयात. त्या डॉक्टरपासून आणि सुमनपासून कटकट निघून जाईल माझी. आणि ती बयो ती मेली तरी मला काय फरक पडणार आहे, माझं आयुष्य ऐशोआरामात जाईल. मी आता हे दागिने घेऊन पळणार. तर ठरलं माझं, आज रात्रीच काम फत्ते करेल मी. तर त्याने चाबी पुन्हा जागेवर ठेवली आहे आणि आता इकडे सुमनने सगळ्यांसाठी जेवण सर्व केलं आहे आणि जेवणामध्ये कुठली तरी मसालेदार भाजी असते आणि आणखीन एक भाजी असते. शुभमकर इराला म्हणतात तू उद्या माझ्यासोबत हॉस्पिटलला चल हां, आपण छान राऊंड मारू. पण आता ते बयोला पण म्हणतात म्हणून मग आता इराचं तोंड उतरून जातं. ते म्हणतात बयो आरव तुम्ही पण चला हां. आता तेवढ्या तिथे सुनील आलेत जेवायला. मग आता इरा म्हणते आपण जेवतोय ना, ते नंतर जेवतील ना बाबा. शुभमकर म्हणतात अगं असं नसतं इरा, ते पण आपल्या घरचेच मेंबर आहेत ना, बसा बसा तुम्ही बसा. शुभमकर त्यांना बसायला सांगतात आणि सुमनला विचारतात काय ग सुमन कुठली भाजी केली आहेस आज. अगं आणखीन एक ताट वाढतीयस ना. मग आता सुमन म्हणते थांबा आणते हं मी. बयो म्हणते मी आणते का आत्या ताट. आता सुमन म्हणते मी आणते तू बस. आता सुनील म्हणतात वा वा काय मस्त वास येतोय. आता कसले तरी वडे केलेत त्यांनी आणि आता ह्या सुमनने मात्र त्याच्यासमोर उकडलेली भाजी ठेवली आहे. हे बघून सुनीलचा चेहरा कसा झाला आहे तुम्ही इमॅजिन करू शकता. पण त्याला वडे न मिळता ही भाजी मिळणार आहे. सुनील म्हणतो हे काय, अगं वडे कुठे गेले सुमन. बयो म्हणते अहो तुम्हाला हेच थोडे दिवस खावं लागेल तरच तुमचं शारीरिक आणि मानसिक संतुलन ठीक राहील. सुनील म्हणतात अगं मला काही झालं नाही, मी अतिशय ठणठणीत आहे. अगं असं काय करतेस ग, वड्याचा वास आला तर चांगलं वाटतंय ना मला. अगं थोडे खाऊन पाहू दे ना, टकाटक होईल ना मी. आता ते खायला लागतात तेव्हा बयो त्यांना खाऊच देत नाही. नाही खायचं. शुभमकर हे मुद्दाम करतायत आपल्या सगळ्यांना माहितीच आहे.
पण ते मुद्दाम म्हणतात, काय सुनील राव तुम्ही बयोचं पण ऐकणार नाही का? आता सुमन सगळे त्यांच्याकडे बघायला लागतात. आता ते शुभमकर म्हणतात, असं चमचमीत खाऊ नका हो, तुमचं पोट बिघडेल, पुन्हा एकदा तुम्हाला टेस्ट करावं लागतील, पुन्हा तुम्हाला कसं तरी होईल. गौतमीच्या लक्षात येते काहीतरी भानगड आहे. आता हे सुनील म्हणत असतात, थोडंसं कालवण तरी घेऊ द्या मग मला. पण आता सुमन त्याच्या समोरची ते वाटी उचलते आणि म्हणते, नाही म्हणलं ना नाही. बयो म्हणते, असं काय करता, तुमच्या बयोसाठी एवढं कराल ना, पण या माणसाला बयोशी काही देणं घेणं नाही आहे. पण बयो तिच्या हाताने त्यांना ते खाऊ घालते आणि खाऊ घालते आणि म्हणते, छान आहे ना, मस्त झालं आहे ना. पण शुभमकर मात्र म्हणत असतात, अगं मस्त केलं आहे सुमन, तू खूप छान केलं आहे सगळ्या भाज्या. आता सुनील यांना कसं वाटतंय तुम्ही विचार करूच शकता. आणि शुभमकर मुद्दाम त्यांच्यासमोर मसालेदार जेवण जेवताय. तर प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केला आहे. पण पुढे आपण बघणार आहोत, सुनील रात्री सगळे झोपल्यानंतर उठतात आणि गौतमीच्या कपाटाची चोरी करत असतात. पण बयोने मात्र त्यांना बघितले चोरी करताना. तर असा होता प्रेक्षकांनो आजचा भाग. आणि नवीन मालिकेचा भाग बघितला की नाही प्रेक्षकांनो? भेटशी नव्याने नक्की बघा. कसा वाटला रिव्ह्यू मला त्या रिव्ह्यूवरती कमेंट करून कळवा हं. आणि बयोचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला विसरू नका. गुन्ह्याला माफी नाहीचा रिव्ह्यू तुम्हाला उद्या सकाळी नक्की येईल. रिव्ह्यू स्किप होणार नाही. आता रात्रच झाली आहे त्यामुळे रिव्ह्यू देणार नाहीये. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.